हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे। आणि आज आपण शेंगदाण्यापासून शेंगदाणा कतली तयार केलेली आहे। ज्याप्रमाणे काजूची कतली केली जाते त्या पद्धतीने आपण शेंगदाणा कतली तयार केलेली आहे। तर आज आपण शेंगदाणा बर्फी तयार केलेली आहे ती बघणार आहे। तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण शेंगदाण्याची बर्फी तयार केलेली आहे ती आज आपण बघत आहे। शेंगदाणा बर्फी तयार करण्यासाठी आपण 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। तर हे शेंगदाणे आपण आता भाजून घेणार आहे। शेंगदाणे भाजत असताना आपल्याला मोठ्या गॅसच्या आचेवरती भाजायचे नाही, तर आपल्याला शेंगदाणे बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत। तर असे सतत परतून शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। मोठ्या गॅसच्या आचेवरती शेंगदाणे भाजले की ते लगेच भाजतात, पण आतून ते कच्चेच राहतात आणि वरून फक्त करपतात। त्यामुळे शेंगदाणे भाजत असताना आपल्याला बारीक गॅसवरती शेंगदाणे सतत असे परतून भाजून घ्यायचे आहेत। बारीक गॅसवरती भाजलेले शेंगदाणे आतपर्यंत चांगले खोलवर भाजले जातात आणि ते खायलाही खूप छान लागतात। शेंगदाणे भाजायला आपल्याला कमीत कमी 15 मिनिटे तरी लागलेली आहेत। आपण बारीक गॅसवरती शेंगदाणे भाजून घेत आहे। बारीक गॅसवरती आपण शेंगदाणे असे टलपर फुटेपर्यंत असे भाजून घेतलेले आहेत। शेंगदाण्याचा चटचट आवाज असा येईपर्यंत आपण शेंगदाणे बारीक गॅसवरती भाजून घेतलेले आहेत। शेंगदाणे भाजून झाल्यानंतर ते आता एका ताटामध्ये गार होण्यासाठी काढलेले आहेत। शेंगदाणा बर्फी तयार करण्यासाठी आपण गूळ किंवा साखर दोन्हीपैकी एक वापरून आपल्याला शेंगदाण्याची बर्फी तयार करता येते। भाजून घेतलेले शेंगदाणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि असे शेंगदाण्यावरील टलफरे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचे आपण टलफर काढून घेणार आहे। तर असे हाताने चोळून घेतल्यानंतर ही टलफर निघते, पण एक एक असे हाताने चोळून घेण्यापेक्षा मी एका रुमालामध्ये घेऊन त्याच्यावरती लाटणे किंवा वरवंटा फिरवून आपण शेंगदाण्याची टलफरे आहेत ती काढून घेतलेली आहेत। शेंगदाण्यावरची सर्व टलफरे काढून झाल्यानंतर ती आता एका ताटामध्ये घेऊन पाकडून घेत आहे। त्यातील आपण सर्व बारीक टलफर आहेत ते सर्व पाकडून काढून घेत आहे। शेंगदाणे आपण प्लस मोड करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत। सर्व शेंगदाण्याच्या डाळी आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण पुरण वाटायच्या चाळणीमध्ये घेऊन शेंगदाण्याचे कूट चाळून घेत आहे। बारीक रवा ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीने आपण शेंगदाण्याचे कूट तयार करून घेतलेले आहे। ते आता एका चाळणीमध्ये घेऊन आपण सर्व शेंगदाण्याचे कूट चाळून घेणार आहे आणि वरील जाडसर राहिलेला भाग आहे तो आपण एखाद्या दुसऱ्या भाजीमध्ये टाकण्यासाठी वापरू शकतो। तर असे मी आता सर्व शेंगदाण्याचे कूट आहे ते सर्व चाळून घेणार आहे। थोडासा जो भाग राहिलेला आहे तो आपण भाजीमध्ये टाकण्यासाठी वापरणार आहे। तर अशा पद्धतीने आपण शेंगदाण्याची बर्फी तयार करण्यासाठी शेंगदाण्याचे कूट तयार केलेले आहे। शेंगदाणा कतली तयार करण्यासाठी आपण कढई गरम केलेली आहे, त्यामध्ये 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घालत आहे। साखरेऐवजी आपल्याला जर गूळ वापरायचा असेल तर आपण साखरेऐवजी गुळाचाही वापर कतली तयार करण्यासाठी घेऊ शकतो, पण मी या ठिकाणी साखर वापरलेली आहे। साखर आपल्याला पाण्यामध्ये अशी सतत फिरवून हलवून घ्यायची आहे। तर बर्फी तयार करण्यासाठी आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी असा पाक तयार करायचा नाही, तर फक्त आपल्याला सिरप आपलं फक्त चिकट झालं पाहिजे इतपत आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। हे सिरप आपण बारीक गॅसवरती तयार करून घेत आहे। बारीक गॅसवरती असे आपण साखरेला बुडबुडे येईपर्यंत सतत असे परतून हलवून आपण असे सिरप बनवून तयार करून घेतलेले आहे। यामध्ये आपण जे शेंगदाणे भाजून त्याचे कूट चाळून तयार करून घेतलेले आहे ते कूट आपण आता यामध्ये घालत आहे। शेंगदाण्याचे कूट कढईमध्ये घालून झाल्यानंतर ते असे सतत परतून पलटी करून आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत। तयार केलेल्या साखरेच्या सिरपमध्ये आपण सर्व शेंगदाण्याचे कूट असे परतून सर्व एकत्र मिक्स करून घेणार आहे आणि ते 4-5 मिनिटे चांगले असे भाजून घेणार आहे। यामध्ये आपण 2 चमचे मिल्क पावडर टाकून परत हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेत आहे। तर अशा पद्धतीने सर्व मिश्रण आपल्याला चांगलं एकजीव तयार करून घ्यायचं आहे। गॅस आपण बंद करून घेतलेला आहे। यामध्ये आता आपण 1 चमचा तूप घालत आहे। हे मिश्रण अजून गरमच आहे। परत एकदा हे मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे। एका ताटावरती मी थोडंसं अर्धी पळी तूप घालत आहे ताटाला आणि आपण लाटण्याला तूप थोडे थोडे करून लावून घेणार आहे।
एक ताट मी पलटी करून घेतलेले आहे आणि पलटी केलेल्या ताटावरती तूप सर्व ताटाला पसरवून घेत आहे। शेंगदाण्याची बर्फी तयार करण्यासाठी आपण हे जे सारण तयार करून घेतलेले आहे ते आपल्याला थोडेसे गार करून घ्यायचे आहे। तयार करून घेतलेले सारण आपण थोडा वेळ जरा मळून घेणार आहे आणि मळून झाल्यानंतर ते आपण आता ताटावरती ठेवून लाटून घेत आहे। ताटाला आणि लाटण्याला आपण थोडेसे तूप लावून घेतलेले आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, आपण अशा पद्धतीने आपण लाटून घेणार आहे। कडेच्या किनारा आपण कापून घेत आहे, तेही आपण नंतर चिक्की तयार करण्यासाठी वापरणार आहे। चारही बाजूने आपण किनारे आहेत त्या कापून काढलेल्या आहेत आणि आता एक पट्टी घेऊन आपण ज्या पद्धतीने आपण शंकरपाळ्या कापतो त्या पद्धतीने आपण शेंगदाण्याची बर्फी कापून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण शेंगदाणा कतली तयार केलेली आहे आणि चवीला ती अतिशय खूप छानपैकी तयार झालेली आहे। आपण यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर वापरलेली आहे, त्यामुळे ती चवीला अतिशय छान लागत आहे। तर अशा पद्धतीने उपवासाला शेंगदाणा बर्फी तयार करा, खूप छानपैकी तयार होते। फक्त शेंगदाणे भाजून घेण्यासाठी आपल्याला 15-1 मिनिटे लागतात। अगदी कमी वेळामध्ये 20-25 मिनिटांमध्ये चांगली छानपैकी घरामध्ये शेंगदाणा बर्फी तयार होते। तर अशा पद्धतीने उपवासासाठी घरामध्येच शेंगदाणा कतली तयार करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा। 2 वाटी शेंगदाण्यापासून आपण ताट भरून शेंगदाणा कतली तयार केलेली आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा। आणि चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचत राहील। आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।